कृपया परया विष्टो विषिदन् इदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेवं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्ता तक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। समोर उभे असलेले स्वजन पाहून खिन्न झालेला अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाला सज्ज झालेल्या या स्वजनांना पाहून माझे सर्व अवयव शिथिल झाले असून तोंडाला कोरड उत्पन्न झाली आहे। माझ्या शरीराला कंप उत्पन्न होऊन सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले आहे। हातातील गांडीव धनुष्य सुटले असून सर्व शरीराचा संताप झाला आहे। माझे मन भ्रमिष्ट झाल्यासारखे होत असून या युद्धात मी आता उभा राहू शकत नाही। कृष्णाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये आणून ठेवला। समोर उभे असलेले लढायला तयार योद्धे बघून अर्जुन म्हणाला, देवा, समोर तर सगळे आप्तजनच युद्ध करण्यासाठी सज्ज झालेत। हे पाहून माझी बुद्धी, माझं मन ठिकाणावर राहत नाही। देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपसत गात्रांसी सर्वांगा कंटाळा आला, अतिसंताप उपजला, तेथ बेंबळ हात गेला गांडीवाचा। माऊली म्हणतात, अर्जुन म्हणतोय की देह थरथरतो आहे, तोंडाला कोरड पडली आहे, सगळे अवयव शिथिल झाले आहेत, शरीरावर काटा उभा राहिला आहे, धनुष्य धरलेला हातही ढिला पडून धनुष्य निसटून खाली पडलं हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही। माऊली म्हणतात, जे वज्रापासून कठीण दुर्धर अतिदारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल जेणे संग्रामी हर जिंकिला। निवात कवचांचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी। म्हणजे वज्राहूनही कठीण असा आत्मजनांचा स्नेह मोह याने अर्जुनाला ग्रासून टाकलं। ज्याने युद्धात शंकराला जिंकलं, निवात कवच नावाचा राक्षसांचा फडशा पाडला, अशा अर्जुनालाही एका क्षणात मोहाने ग्रासलं। जैसे भ्रमर भेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीया। म्हणजे ज्याप्रमाणे भुंगा कशाही प्रकारचे लाकूड सहज लिलेने कोरू शकतो, पण कमळाची कळी मात्र तो कोरू शकत नाही आणि म्हणून त्यात अडकून पडतो। कळीच्या प्रेमाखातर तो जीवही ओवाळून टाकतो, पण कळीला कोरत नाही, चिरत नाही। असं हे प्रेम अत्यंत मृदू असल्यामुळे तोडण्यास अतिशय कठीण आहे। हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेयाही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे। संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे प्रेमच परमेश्वराची माया आहे की जी ब्रह्मदेवालाही आटोपत नाही। त्याच प्रेमरूप मायेने अर्जुनाला घेरलं। समोर आपतेष्ट पाहून कौरवांशी युद्ध करीन असा अभिमान धरून आलेला अर्जुन तो अभिमानच विसरून गेला। तो कृष्णाला म्हणाला, हे स्वजन मारावे असं काही मला वाटत नाही, इथे आपण आता राहू नये। माझं मन व्याकुळ होऊन तोंडातून शब्दही फुटत नाही आहे।